काय काय इकडं मच पाणी बापूंच निवांत बसले. इकडं माझा आराम चाललाय. काय करायचं ती वाटा नाही का असा एवढा वाटाणा काढायचा बाजूला. ही जी हा ही कल्ला आहे का नाही वाटाणा ती वाटाणा आणि शेंगदाणा तसं आणलेला भेटला असेल 2.5 किलो वाटाणा शेंगदाणा बरं. आणि ह्यातला येऊ काय करायचं असे एक्स्ट्रा बंद हे दोन्ही एकत्र पाण्यात भिजायला टाकायचं. पातेल्यात पाणी घ्यायचं भरपूर आणि हे दोन्ही शेंगदाणा वाटाणा भिजायला टाकायचं. हा त्यातलं थोडासा काढायचा ग बरं ते भिजायला टाकतं 25% काढायचं 75% टाकायचं. पाणी भरपूर घे पाणी घे. हा ओके मामा 20 किलो ठेवले बरं का. 100% किलो ते बाजूला ठेवायचं. थोडा इथे चालल्या स्वयंपाकाची तयारी आणि इकडं मम्मी पीठ भरतीये ना. मम्मी काय करते ग. खाली गोळ ठेवते खायचं नको. कोकण ते चाललं जाणीला आम्हाला जायचंय गावात हे करायला नैवेद्य दाखवायला. इथं काकूंचं त्यांचं पनीर बनवायचं चाललंय. इथं काय करायचं आजी. हे तर वाकीन कुठं थोडस टिपका नारळाला थांबतात. माझी आजी आणि मी आलोय तर गावातलं इथं महालक्ष्मीचं तिथं झालं ना. आता दर्ग्यात जायचं पीरसाहेबाच्या. आजी पीरसाहेबाला हे लागतो ना नैवेद्य मलिदा लागतो ना. नारळ घ्यायचं तिकडं पुढे घ्यायचं. मोदबत्ती बघू.
ओके तुला जर स्वागत करतात आणि कृपया करून सगळ्यांना शांत राहा आणि आता आहे